हजारो शेतकरी असे होते की ज्यांना अनुग्रह अनुदानाचा फायदा झाला नाही। अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित आहेत। सभापती महोदय, 2022-23च्या रब्बी हंगामामध्ये कांद्याचे भाव कोसळल्यानंतर राज्य शासनाने अनुग्रह अनुदानाच्या माध्यमातून कांदा उत्पादकांना दिलासा देण्याचं काम केलं। परंतु अनेक असे शेतकरी होते, हजारो शेतकरी असे होते की ज्यांना ई पीक पाहणीचा लावली गेली नसल्यामुळे अनुग्रह अनुदानाचा फायदा झाला नाही। राज्यातील सुमारे 13,000 शेतकऱ्यांचे जवळजवळ 25 कोटी रुपयापेक्षा जास्तचं अनुदान हे 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित आहे। शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांची एक समिती नेमून ई पीक पाहणी पण ज्यांची झाली नसेल त्यांनाही अनुदान देण्याचं मान्य केलेलं आहे। मात्र अद्यापही नाशिक, धाराशिव, पुणे, सांगली, सातारा, धुळे, जळगाव, अहिल्यानगर अशा अनेक जिल्ह्यांपासून अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित आहेत। एकट्या नाशिक जिल्ह्यात 9,988 शेतकऱ्यांचे सुमारे 18,58 लाख रुपये प्रलंबित आहे। तरी मी आपल्या माध्यमातून सरकारचे लक्ष याकडे वेधू इच्छितो। देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे।